कुर्डवाडीत फर्निचर मॉलला भीषण आग. कुर्डवाडीतील बायपास रोडवरील महालक्ष्मी फर्निचर मॉलला शनिवारी रात्री 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत मॉलमधील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेबाबत शेखर चंद्रकांत पोळके यांनी पोलिसात खबर दिली आहे. या मॉलला लागलेल्या आगीने शेजारील बुलेट व मारुती सुझुकी गाड्यांचे शोरूम तसेच चव्हाण मोटर्सचे सर्व्हिसिंग सेंटरलाही या आगीची झळ आणि हानी पोचली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी कुर्डवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक स्वामीनाथ लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन गोरे, हरिश्चंद्र चाकणे पोचले होते. तर कुर्डवाडी, बार्शी, करमाळा आणि पिंपळनेर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. सुमारे 6 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. पाणी नाही. आग कसं काय लागली?